हळा मासाची ढे पोकळे तेथे माझी निर्गुण निराकारे वस्ती. धड सोडून वेगळे त्या धडाजवळ बसलेली दृष्टी ती वेगळी झाली. चौचड प्रपंच करायला माधव चोटवळी ही दृष्टी. आणि ह्या दृष्टीचा खेळ आहे. इकडे पण बघा. हळा मासाची हे पोकळी तेथे माझी निर्गुण निराकार वस्ती. धड सोडून वेगळे धड सोडून गेली. घ्यायला पाहिला दुसऱ्याला पाठीया पाठी का आपली दृष्टी घ्यायला पाठी का दुसऱ्याकडे वेगळी त्या भरतुलो लाभेस तारी. हे श्वास घेतलं तिथून चालतात. इथनं काय चालतं? श्वास श्वास नाभीपासून नाभीपर्यंत येतात. तो दोन्हीकडे होतो. एक मृत्यूलोकाकडे होतो आणि एक स्वर्गलोकाकडे होतो आणि एक मध्यलोकाकडे होतो. मध्यलोकातली मध्यमा मृत्यूलोकातले डावा शेष म्हणून त्याला कुर्म म्हणून. म्हणजे डावा पायाचा अंगठा कुर्म आणि उजव्या पायाचा शेष शेष तो नारायण. नारायण. शेष नारायण. आणि ही घ्यावर दृष्टी घ्यायला लागते का घरी. दृष्टी बाहेर बघते, स्वतःकडे नाही बघत. मग स्वतःकडे कसं बघायचं दृष्टीने ते सांगा ना आम्हाला. टेक्निक तंत्र. अर्थ आहे बाहेर जी दिसते ना ते सर्व प्रकाश दिसते असं बघायचं. प्रकाश बाहेरची ओळख सांगू शकाल, आतल्याची ओळख काय सांगू शकाल. मग तो कसा ओळखायचा? आतला फिराय निघाला, आतला फिराय निघाला. तो फिराय निघाल्यानंतर शिरला ह्याच्यात पसाऱ्यात. पुढे शिरला पसाऱ्यातून आला मुळात गेला. एक मुळात गेला तर ब्रह्मांडात फिरला आणि ब्रह्मांडातला उठला की बाहेर पडला. वांगी सरसळ गाजर सांगेल बसलाय. समजलं तसं आता डोळ्यातून मग पाहताय. बरं सांगता येणार नाही तुम्हाला. त्यांना वार्ताय का त्यांच्या वार्ता करलं मामूली गोष्ट आहे. मामूली गोष्ट वाचते नाही. मामूली गोष्ट कसली आहे? वार्ता करणं. वार्ता करणं हे मामूली नाही. फक्त बोलतो आपण पण ते विचाराने भगवंताचे विचार आहेत ते बोलणं. ओके. लय लागल्या लयाचा परमात्मा हा प्रकार तोच परमात्मा झाला. पांडुरंग झालाय. तोच जीव शिव झालेला आहे. कोण जीवशिव झालाय? प्रकाश. प्रकाश. डोळ्यातला प्रकाशच चिमशी. तो प्रकाश सूर्य कुठे उगवला? आकाशात. आकाशात. मृत्यूलोकातनं कुठे गेलाय? आकाशात. तो डोळा ध्येयातून बाहेर गेलाय. हा कुठून गेलाय? स्वर्गलोकी ते मूर्तलोकी मुंदीलोकी. 3 भाग डोळ्याला मिळाले आहेत. असं तर परमात्मा लोक म्हणतात. ज्याच्या अंगी धर्म आहे तोच परमार्थ आहे. ज्याच्या अंगी धर्म आहे तो परमार्थ. मग कोण आहे? पण धर्म म्हणजे कोण? ती वनस्पती. विभूती घेऊन बसली जगाच्या कल्याणी. निसर्ग. झाडं झुडं. ओके.
वृक्षवल्ली आंबास वगैरे तसं नाही. ज्याला धर्म करता येत तोच परवडतो. तुमची ओळख आहे, तुम्ही देव आहे, ओळख लागले तुमच्या. बाकीच्याकडे ओळख आहे का? नाही. हे सगळं जगात दुःखाचा वाद आहे, सुखाचा वाद नाही. ज्ञान असू काय असू, दुःखाचा वाद, सुखाचा वाद नाही. तो सुखाचा वाद कसा करायचा, दुःखाचा वाद एवढं वाकडे बोललं तर झालं दुःखाचा वाद. कसा? एवढं वाकडं शिवाय गाडी केल्यावर झालं दुःखाचा वाद. ते वेडवाकडे शिवागाळी करायची नाही की सुखाचा वाद? मग बोलण्यावर वाद आहे ना, एकमेकाशी सुखाचा परमार्थ. दयाळू आहे, प्रेमळ आहे. सुखाचा सुखाचा परमार्थ दयाळू आहे, प्रेमळ आहे, हायच्या जाग्यावर आहे. जागा सोडून कुठं बाजूला गेला नाही. दया, क्षमा, शांतीची जागी ज्ञान आणि वैराग्य आहे वृक्षमध्ये. कोण तुम्ही हा का? नाही. माणसाने आज माणसाला दुःख भोगायचे कशामुळे आलं? हे तुम्हाला कशाबद्दल आलं? सोम शब्दाचा. शब्दाचा स्तोम. दोघांचा शब्दामुळे दुःख आलं. मारा केला विठ्ठल कट्ट करतो आला. त्याचं ते दुःख कोणी उलगाडलं? सावत्या माळ्याने उलगाडलं. कुणी? सावता माळ्याने. ते कसं उलगडलं? सावता माळ्याला कसं उलगडून दाखवलं, म्हणजे काय केलं? तो ओळखी तुला पांडुरंगाला. पांडुरंगाशिवाय ओळख होणारच नाही. काळकात काय होणार आहे? पांडुरंग म्हणजे प्रकाश. हा, दोन आपण एकदा कांबळ आहे, एक काळी कांबळ आहे, एक शुद्ध कांबळ आहे. अंगावर म्हणजे प्रकाश. तुमच्या सूर्याचं प्रतिबिंब जर चेहऱ्यावर पडलं तर तुमच्या डोळ्यातलं प्रतिबिंब सर्व पडलं, ते सर्वातली ओळख तुमच्याकडे आली. डोळ्यातून आली. डोळ्याला वाटतं नाही, कानाला वाटतं नाही, भक्तीला वाटतं आहे नाही. भक्तीची वार्ता तुमच्या मुखी आहे. सुगंध आणि दुर्गुण. ज्या माणसाला दुर्गुण आहे त्याला प्रपंचावर नाही, जगाला दुःख आहे, त्याला दुःख आहे. दुर्गुण त्याला वाटतं. दुर्गुणवाला लवकर बाजूला केला भगवंताने. की दुर्गुण ज्या माणसाला आहे त्याला लवकर बाजूला केलेला आहे आणि सुगंधही त्याला ठेवलेला आहे. तुमच्याकडे आत्मा आहे. कुठे आहे? कुठे आहे? शरीरात. त्याची खून पण सापडली पाहिजे. हो, ती कशी ओळखायची? हा, कशी ओळखायची आत्म्याची खून? कशी कशी शोधायची? देह देता ध्यान त्रिपुटी वेगळा शस्त्र दळी उगवला सूर्या या नामी रूपी झाला. आत्मा हा सूर्य आहे. कुठे? डोळ्यात आहे. हा, आत्मा हा सूर्य आणि तो डोळ्यांमध्ये आहे, त्याचं स्थान. ओळख कुणा कोण आहे? आत्मा कुठे? डोळ्याला पाणी येतं का? हो, येतं येतं. तो जीव आहे. तो जीव आहे. हा, मग रडतोय ना. रडतो जीवानी रडतो ना आपण. डोळा म्हणजे आत्मा आहे, त्याच्यातलं पाणी त्याच्यातलं पाणी म्हणजे जीव आहे. नाही, डॉक्टर डोळेच बघतात ना तुम्ही बरे आहात की नाही, त्याच्यातनं डोळे बघतात, चेक करतात. डोळे चेक करतात. ताप आला काय आला की असं बघतात डोळे. दृष्टीवरनं ओळखतात ते. कारण दृष्टी क्षीण लगेच. रडतोय कोण?
जीव रडतोय. रडतो जीव, आत्मा नाही. तर काय काय डोळा रडत नाही, जीव रडतो. वाईट वाटलं की तो रडतो. आत्म्याला काही वाटत नाही. आत्म्याला काही वाटत नाही. सुख दुःखाच्या परे आहे आत्मा. पलीकडे पलीकडचं आहे. मग आत्मा आणि जीव याच्यात फरक काय नक्की? आता तो जीव म्हणजे आपल्याला असणारी जीव. जीवाने आत्मा ओळखायचा. जीव हा रक्तात आहे. रक्त आहे त्याला. शरीराला रक्त आहे ना, बरं, जीव रक्त आहे. रक्त आहे. पण मग शरीर सोडल्यावर जीवाचं काय होतं? रक्त आहे, मग शरीर सोडलं की त्या जीवाचं काय होणार? रक्त बदल व्हायचा असेल तर पाण्याची बिल ज्याला झाली तर रक्ताची बदल होऊ शकते. पण माणूस जेव्हा मरतो आपण म्हणतो तेव्हा मला तो जीव एखादं काही लागलं हं, ते रक्त बाहेर येतं. रक्त त्यात बाहेर येतं. पाणी मुरलं जातं. हं, त्यात पू बनलं जातं. हं. काय बनलं जातं? पू बनला जातो. तो पू जर वेळेला जर नाही निघाला तर जंतू बनतात, हं, किडे बनतात. आपल्या 2-3 जागी किड आहे. हं. एक डोक्यात किड आहे. डोक्यात किडे आहेत. फार मोठी कीड आहे. मेंदूचा किडा वाढवायचा ना. आपण म्हणतो डोक्यात किडा वळवळला म्हण आहे. ते विचारांची कीड. विचार तेच बदल करतात ना सारखे. विचार बदलतात म्हणजे ती कीड विचाराची. अत्याची चिड आहे. ती नाही झालं की चिड येते. विचाराप्रमाणे नाही झालं की चीड येते. ती कीड चीड निर्माण करते. मग बीपी वाढायचा. कीड आणि चीड. कीड आणि चीड ज्या त्याचं शरीर दुःखात जातं. काय जातं? दुःखद. अपघाती होतो. काय होतं? अपघाती सुद्धा होतं. आज सर्व कुणाला कळाय. कळलं का राहिलं? बाकीच्याला कुणाला कळलंय का? नाही. की मनुष्य जन्मालाच कळलेलं आहे की मनुष्य जन्माला मी कुणापासून आलो ही माहिती आहे का? कोणापासून आलो? मग सांगू. आई बापाला शेवट बसलाय ना, महाराष्ट्रात बसलाय ना, त्याला आई बाप लिंग आणि माया. लिंग आणि माया. पासून आलो. त्यांचं मिलन झालं त्यावेळेला जन्म झाला. भगवंतानी जन्म आणि दिला. आई बापाला बसलाय शिवाय मारतोय काय, हरतोय काय. हा म्हणजे आई ओळखीचे आहेत का? नाही. आईबाप सुद्धा ओळखीचे नाहीत. नाही. शिवाय येतोय ना, मारतोय ना, हे ओळख नाही ना की आपण आलो कुठून, कुणापासून आलो. आवडीने आलोय, प्रेमाने आलोय. मोहर काय आहे बाबाला? शिव्या. एकदम आईची पहिली शिव्या. हा, सुरुवातच. तो तुमचा बोल कुणाजवळ खोलला? निसर्गापाशी खोललाय. कोणापाशी? निसर्गापाशी. आणि पैशाचा हा भाग वेगळा आहे. सगळा तुमचा जो वातावरण घ्यायचं आहे ते निसर्गापाशी. कोण? निसर्गापाशी. बोल हा निसर्ग आहे ना. वनस्पतीजवळ खोलला. सावच्या माणसाचा ओल कुठे खोलला? कांदा मुळा भाकर. कांदा मुळा जाता. इथं मला तेव्हा चुकी झाला. आणि विठू विठू कोण बोलतोय शरीरात? विठू विठू जीव की आत्मा? विठू विठू शरीरामध्ये कोण बोलतोय? शरद बोलतो कोण होय? हा, आत्मा बोलतो की जीव बोलतो? प्रणव बोलतो, श्वास बोलतो. श्वास बोलतो. आत्माही नाही आणि जीवही नाही, श्वास हे बोलतो. बघा, डावा आणि उजवा हं, त्याला विवेक म्हणतात. हं.
काय म्हणतात? विवेक. विवेक. आणि रस डोळ्याला म्हणतात. आणि मध्यमा ध्यानस्थ असते. कोण? मध्यम. आणि तोंड कारण दाखव. चांगलं असलं तरी वाईट करून ठेवेल. तोंड चांगलं असलं तरी वाईट. राग आणि लोभ काय? राग बरोबर लोभ वाईट. का हो? राग बरा आणि लोभ का वाईट? हा, का असं का म्हणता? लोभ वाईट, हं? राग चांगला. का का? कर्तव्याला आणला पाहिजे. हं? राग हा कर्तव्याचा आहे. कर्तव्याचा राग एखाद्या आहे. कामाचा जर आपल्याला निर्माण झाला राग की हे करायचे म्हणजे हा राग हा निर्माण होतो. कर्माचा आहे. हा, आणि लोभ हा हे आशेचा. कोणाचा? कर्माचा आहे. आईबापाचं कर्म हे. त्या कर्माचा हा दीपक आहे. कोण आहे? दीपक आहे. अंधारातला दीपक आहे ना. कुठला? हा अंधारातला दीपक आहे. आईबापाच्या कर्मातला त्यांच्या कर्मातून त्यांच्या भोगातून जन्म आला. हा दीपक आहे. हा दीपक आहे. तो निर्माण झाला तो दीपक आहे. म्हणून त्याला म्हणलंय दीपक. ह्याच्यात म्हणलंय दीपक हिराला काय करतो? हिरा हा चंद्र आहे, नाला हा सूर्य आहे. हे सृष्टीचे अधिकारी पुरुष आहे. चंद्र हा माया आहे, शीतळ आहे. काल नव्हती का कशी खुल्ली होती मुसळधार. चांगली खुश झाली. माझं दिसून नाही काय गय्यत नाही की तुम्ही मला पैशाचं पैशाच नाही. पैसे तुम्हाला जतन करतील असं काय नाही. नाही करत. पैसा नाही करत. अन्न जतन करेल. हा, पैसे नाही जतन करणार. खिशात पैसे असले तर काय खाणं नसेल तर काय खायचं? सोनं सुद्धा आपण करणार काय? काय करणार? उलट डोक्यात अन्न पाहिजे. म्हणून वृक्षवल्ली आम्हा सोयरे ज्ञानेश्वरांनी म्हटले उगी तुम्ही आम्ही किती जरी जवळ बसलो तरी थोड्या वेळाने भूक लागल्यावर काय मिळणार? अन्नच नाही. मग वृक्षांनी दिले ना. तुम्ही आम्ही काय देतो एकमेकाला? पैसा एक मनुष्याचा जवळ साठलेला दुर्गुण आहे. दुर्गुण. ज्याजवळ पैसा नाही तर आपलं सभ्य गुण आहे. तो पैसा सभ्य म्हणजे आपलं दररोजचं कामापुरतं आहे तेवढे सभ्य गुण आहे. सुखी येतो. आणि ज्यादा पैशावाला दुर्गुण आहे. आम्ही घ्या तमक घ्या, अमकं मारा तमकं मारा. हे आणा ते ठेवा, हे करा, अमकं करा, हे केलं पाहिजे. ज्याच्याकडे नाही तो सुखी आहे. नाही त्याचा दबाव बसला पाहिजे. पैसा पाहिजेच. ते आहे. पैसा जर तुम्हाला नाही पाहिजे म्हणलं तर पशुचा जन्म वापरलेला होता पूर्वी. आता जन्म कुठला वापरला की 184 एवढीतला जन्म तुमच्या आता इथं ओळखीला येऊन पडलाय ते खाली. काय पडलं की तो इंगळ्या तुमची ओळख पडली ना. आहे का नाही? तुमचा जन्म आहे. ज्याला हे नक्षत्र तयार कुठं होता? तुम्ही होतं कुठं? बापाच्या मस्तकात. तर सर्व ही आकाशात आहे. कुठं? आकाशात आहे. मेघ सूत्र धारला गतीपणे नक्षत्र येऊन आणि स्वयं इतर गोल प्रकाश
तालुका आहे का पांढरा आहे का हा विठ्ठल म्हणजे कोण विठ्ठल प्रकाश प्रकाश असल्यावर तुम्हाला काय मिळेल का प्रकाशवाणी हा उठून मेलाला कधी असता झोपेत जोर असतो झोप ही मरण आहे झोप एक निवृत्ती आहे हा कोण आहे निवृत्ती तुम्ही डॉक्टराकडे झोपला कसं तुमचं कोण राहिलं डॉक्टरला नवरा राहिला काय राहिली का बायको राहिली कोण राहिलं कोण हे बघ आता झोप लागली तुम्हाला फक्त श्वास राहिला पारा जाते कानाने कमी पडतो ऐकायचं कमी मग डोळा पडतो आहे ना डोळा पडला की तोंड मिटतं तीन गेली निघून तिथे निवृत्ती आहे म्हणजे कान डोळे आणि तोंड निवृत्ती झाली तिथं ते बंद होतात बंद झाले झोपले चालत नाही झोपेत बंद झाले मग नाक चालू राहिलेले आणि श्वास फक्त राहिला चालू म्हणजे श्वास चालू राहिला म्हणजे आपल्याला जगवते कोण जागे राहतो म्हणजे नाही का हे निवृत्त आहे रात्र ही निवृत्त आहे दिवस हे ध्यानाचा आहे दिवस हा ज्ञानाचा आहे केली का फिटिंग चाललंय चाललंय फिटिंग 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 म्हणतात ते मुद्दा म्हणून भगवंताने केव्हा फिटिंग दिली असेल हे ऐका आता मग ही तुम्ही शूटिंग केली तर ही आपली शूटिंग केव्हा केली ती भगवंतानी केली त्याचं काय काय कळते का आपल्याला विज्ञानात शास्त्रात देहाची फिटिंग केव्हा केली कीड आणि कीड औक्ष कमी कमी आयुष्य कमी किडनी पण म्हणजे आता प्रकाश म्हणजे विठ्ठल ज्या ज्या तिकडे म्हणजे आत्मा म्हणजे सूर्य आज आपल्याला जाता येत नाही आता नाही जे आपण आलोय ते परत जाणार नाही जाणार नाही जाणार आला कुठून आकाशातून राहिला होता कुठं मध्य लोक म्हणजे आईच्या पोटात मध्य लोक नाही राहिलो आणि तिथं कुठं आला मृत्यू लोक आता तुम्हाला जायला जागा आहे का आता कुठं जायचं आता काहीतरी झालं धुरा मुळा ताप होऊन इथं होऊन म्हणजे नाही काय आम्ही जे इथून आपल्या मांगावर खेळ कसा असतो नाही का तसं म्हणजे रात्र आम्ही झोपत असतो काय असतो मग कोण कुणीकडे चाललंय कोण कुणीकडे चाललंय तो एक पूर्व सुकृत म्हणावा लागतो आता जो माझा जन्म एकंदरीत 10व्या डोळीतला आहे किती दिवे पितू झाला असेल इंग्रज झाला असेल काय झालं असेल एकंदरीत 10व्यातला आहे आता 10व्या संघ वागतोय मी तुला ते वागतोय तुम्ही बी वागताय
झाल्याजवळ मुक्त व्हायचे, मोक्ष व्हायचे. त्याजवळ आता काळोख व्हायचे नाही. काळोख कोणाजवळ? दहाव्याजवळ. प्रकाश कुला दहाव्याजवळ. आता ही सगळी दहाव्यातली आपण. नऊ जागा सोडवल्यात.